नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील या संपतच न होणाऱ्या जीवनाच्या शर्यतीत थकलात? रोज सकाळी उठणे, तीच धावपळ, तोच ताण आणि रात्री परत विचार, हे सगळं नक्की कसल्यासाठी? जर तुमच्या मनातही असेच प्रश्न येत असतील, जर या आवाजाने भरलेल्या जगात तुम्ही एक क्षणाची शांतता आणि सुकून शोधत असाल, तर खात्री बाळगा, आज तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या साऱ्या चिंता, संघर्ष आणि यश मिळवण्याची धडपड सगळी व्यर्थ आहे, जर मी सांगितलं की खरी शक्ती जिंकण्यात नाही तर सोडून देण्यात आहे, ऐकायला विचित्र वाटतंय ना? पण हा तोच धक्का आहे जो 2500 वर्षापूर्वी लिहिलेल्या ताओ ते चिंग या पुस्तकाने आजही दिला आहे. हे पुस्तक सांगतं की तुम्ही ज्याला जीवन समजत आहात ती फक्त एक धावपळ आहे. खरं जीवन त्या शांततेत, त्या थांबण्यात आहे, ज्याकडे आपण कायम दुर्लक्ष करतो. लाओ त्से, तो शांत मनुष्य. हे पुस्तक लिहिणारे होते लाओ त्से. ना राजा, ना योद्धा, फक्त एका जुन्या चीनी ग्रंथालयात काम करणारा एक शांत, साधा मनुष्य. पण त्याच्या आत विचारांचा एक विशाल समुद्र होता, ज्याच्या लाटा आजही संपूर्ण जगाला स्पर्श करत आहेत. ताओ ते चिंग ही कथा नाही, उपदेश नाही, हे फक्त 41 छोट्या कविता आहेत. वाचायला 1 तास, पण समजायला एका आयुष्यापेक्षा जास्त वेळ. लेसन 1. ताओ, सर्व काही आणि तरी काहीच नाही. आपण सगळे जीवनभर एकच करतो, सगळं समजून घेण्याचा प्रयत्न. यशाचं सूत्र काय, आनंद कशात, जीवनाचा उद्देश काय, आपण लेबल लावतो, विभाग करतो आणि नियंत्रणात ठेवू पाहतो. आणि इथेच ताओ ते चिंग एक वीज चमकते. जे समजता येतं ते ताओ नाही. ताओ म्हणजे अदृश्य शक्ती, विश्वाची लय, सर्वांना जोडणारी अदृश्य दोरी. पण ती तुम्ही पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, समजूही शकत नाही. हे ऐकताना मन अस्वस्थ होतं. जर समजणारच नाही तर आपण कसं जगायचं? पण लाओ त्से म्हणतात, यातच खरी स्वातंत्र्यता आहे. नदीकडून शिका. एक नदी नकाशा घेत नाही, ती वळते, वाहते आणि समुद्रापर्यंत पोहोचते. ती पर्वतांशी लढत नाही, ती दगड हलवण्याचा प्रयत्न करत नाही, ती फक्त वाहते. पण आपण जीवनाच्या उलट दिशेने पोहतो. करिअर, नातेसंबंध, शरीर, पैसा सगळं आपल्या मर्जीने हवं असतं. यामुळे आपण थकतो, खचतो आणि मग म्हणतो, जीवन कठीण आहे. ताओ सांगतो, नियंत्रण सोडून द्या, समजण्याची हट्ट सोडा, या क्षणात जगा. जीवनाच्या प्रवाहावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही हे करता, तुम्हाला जाणवतं, तुम्ही बुडत नाही आहात, तर वाहत आहात. लेसन 2. वू वेई, म्हणजे न करता सगळं करणं. आजच्या जगाचा मंत्र, मेहनत करा, धडा, झुंजा, पुढे चला. आणि याच धडपडीत आपली ऊर्जा संपून जाते. लाओ त्से इथे एक चमत्कारी विचार देतात. वू वेई म्हणजे न करण्याची क्रिया. हा आळस नाही, हा सर्वात प्रभावी काम करण्याचा मार्ग आहे. ओक आणि बांबूची कथा. ओक मजबूत होता, झुकत नव्हता, वादळात तुटून पडला. बांबू नाजूक होता, पण झुकला. वादळ गेल्यावर पुन्हा सरळ उभा राहिला. कोण जिंकला? जो लढला नाही, पण जुळून घेतला. लेसन 3. कमी म्हणजेच जास्त. आपली घरे, फोन, मनं सगळं गच्च भरलेलं असतं. जास्त गोष्टी म्हणजे जास्त सुख, असं आपण मानतो. पण जास्त मिळालं तरी आनंद टिकत नाही. लाओ त्से सांगतात, जे कमी आहे तेच खरं मोठं आहे. घड्याची खरी किंमत त्यातील रिकाम्या जागेत असते. तसंच मनाची खरी शांती त्यातल्या रिकामेपणात. मन जर काळजी, भीती, तुलना, इच्छा यांनी भरलेलं असेल, तर आनंदासाठी जागा कुठून येणार? लेसन 4. विरोधाभासातच सत्य आहे.
कमजोरीत शक्ती असते. झुकण्यात टिकाव असतो. माफ करण्यात जिंकणे असतं. मागे हटण्यात शहाणपण असतं. पाणी दिसायला कमजोर, पण डोंगर कापतं. ताओ टीचेस, शक्ती म्हणजे कठोरपणा नव्हे, तर लवचिकता. लेसन 5. इच्छांचे जाळे. लहानपणी छोट्या गोष्टींमध्ये आनंद. मोठं होताच इच्छा वाढत जातात. पैसा, घर, फॉलोअर्स. पण इच्छा कधी संपत नाहीत. एक पूर्ण झाली की दुसरीच तयार. लाओ त्से सांगतात, जास्त इच्छांमुळे कमी शांती मिळते. जे आहे त्यात राहणं शिकलं की आनंद आतून येऊ लागतो. लेसन 6. खरा नेता तो ज्याचं अस्तित्व जाणवत नाही. जग सांगतं नेता म्हणजे आदेश देणारा. पण लाओ त्से सांगतात, सर्वोत्तम नेता तो ज्याचं मार्गदर्शन इतकं सहज असतं की लोकांना वाटतं हे त्यांनी स्वतःच केलं.